Hello everyone, welcome back to SRJ Technical YouTube channel. प्रिवियस व्हिडिओमध्ये प्रिवियस व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स रिलेटेड इन ट्रान्सफॉर्मरच्या संबंधित एनर्जी कॉन्झर्वेशन ऊर्जा संवर्धन कोणकोणत्या टेक्निक्सने आपण करू शकत होतो, कोणकोणत्या पद्धतीने आपण एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो हे डिटेलमध्ये पाहिलं होतं. पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करूया. ओके. एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स रिलेटेड टू ट्रान्सफॉर्मर, पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, लोड शेअरिंग, आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर अँड फोर्थ नंबर आहे पिरियडिक मेंटेनन्स. ओके. पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, लोड शेअरिंग, आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर आणि पिरियडिक मेंटेनन्स. पिरियडिक मीन्स ठराविक कालावधीत, मेंटेनन्स म्हणजे देखभाल. ठराविक कालावधीमध्ये त्याची देखभाल करून आपण काय करू शकतो, होणाऱ्या ऊर्जेचा जो काय लॉस आहे तो थांबवू शकतो. ओके. ऊर्जेचा होणारा लॉस थांबवणे म्हणजेच काय आहे, ऊर्जेचं संवर्धन करणे, एनर्जी कॉन्झर्वेशन करणे. ओके. तर पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक बघत असताना आपण त्याच्यामध्ये काही सब टॉपिक्स पाहिलेले. ओके. पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके. काय सब टॉपिक्स होते बघा. हा तर टॉपिक नंबर 2.3, त्याच्यातला पहिला सब टॉपिक नंबर 2.3.1 पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. पॅरल ऑपरेशन ट्रान्सफॉर्मरचं पॅरल समांतर ऑपरेशन कसं केलं जातं हे थोडक्यात दिलेलं आहे इथे. ओके. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शिकलो होतो. ओके. पुढे पहा, काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ स्मॉल ट्रान्सफॉर्मर ओर बिगर पॉवर ट्रान्सफॉर्मर. आता हा टॉपिक कुठून आला, तर हा टॉपिक इथून आला. ओके. पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर करत असताना असं आपल्याला आढळून आलं की स्मॉल ट्रान्सफॉर्मर जर यूज केलेत, बघा शेवटची लाईन, नंबर ऑफ स्मॉल रेटेड ट्रान्सफॉर्मर्स इन पॅरल रिकमेंडेड दॅन अ बिगर रेटेड इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफॉर्मर बिकॉज ऑफ फॉलोइंग ॲडव्हान्टेज. ओके. स्मॉल ट्रान्सफॉर्मर यूज करण्याचे काही फायदे आहेत एकच बिगर ट्रान्सफॉर्मर यूज करण्यापेक्षा. म्हणूनच त्यासंबंधीचे हे ॲडव्हान्टेज ऑफ स्मॉल ट्रान्सफॉर्मर ओर बिगर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक इंट्रोड्यूस झाला. हा पण आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस लेक्चर नंबर 4 मध्ये, व्हिडिओ नंबर 4 मध्ये पाहिला आहे. मच इम्प्रूव्ड रिलायबिलिटी, मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ पॉवर, मॅक्झिमाइज्ड पॉवर सिस्टम इफिशियन्सी, फ्लेक्झिबिलिटी, हे काही स्मॉल ट्रान्सफॉर्मरचे फायदे आहेत. जेणेकरून एकच मोठा ट्रान्सफॉर्मर यूज करण्यापेक्षा पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये असे छोटे छोटे स्मॉल ट्रान्सफॉर्मर आपण यूज करू शकतो. हे त्याचे फायदे आहेत. मच इम्प्रूव्ड रिलायबिलिटी होईल, मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ पॉवर होईल, मॅक्झिमाइज्ड पॉवर सिस्टम इफिशियन्सी होईल आणि फ्लेक्झिबिलिटी होईल. ओके. तर पहा, हे आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण शिकलो होतो. त्यानंतर पॅरल ऑपरेशन करण्यासाठी कंडिशन्स फॉर पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हे पण आपण पाहिलं. सेम व्होल्टेज रेशो असला पाहिजे, नसेल तर काय होईल हे पण दिलेलं आहे. पर्सेंटेज इम्पिडन्स अँड X/R रेशो नसेल तर काय होईल तो पण आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. सेम पोलॅरिटी असायलाच पाहिजे, सेम फेज सिक्वेन्स असायलाच पाहिजे, सेम KVA रेटिंग असायला पाहिजे. ह्या कंडिशन्स आहेत की जिथे पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर करायला जात असताना ह्या कंडिशन मुख्यत्वे पाहिल्या जातात. नसेल तर काय होतं ते सुद्धा दिलेलं आहे. ओके. ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. हे पहा, सेम व्होल्टेज रेशो अँड टर्न्स रेशो, पर्सेंटेज इम्पिडन्स अँड X/R रेशो, सेम पोलॅरिटी, सेम फेज सिक्वेन्स, सेम KVA रेटिंग, हे सर्व डिटेलमध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओ नंबर 4 मध्ये पाहिलेलं आहे. ओके. हा बघा, नेक्स्ट टॉपिक जो होता लोड शेअरिंग, सिलेबस टॉपिक नंबर 2.3.2 लोड शेअरिंग, 2.3.1 पॅरल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहिला. ओके. 2.3.2 लोड शेअरिंग. लोड शेअरिंग कशा पद्धतीने होतोय, त्याचा फॉर्म्युला काय. छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर यूज केल्यानंतर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती 2 समांतर ट्रान्सफॉर्मर जर यूज केले तर त्याच्यामध्ये लोड शेअरिंग कसं होणार, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार होणार. हे फॉर्म्युला पण आपण कसा डिराईव्ह झाला तो व्हिडिओ लेक्चर नंबर 4 मध्ये आपण पाहिला आहे. ओके. त्यानंतर आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर केव्हा तयार होतो, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन आपण जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीनं इन्सुलेशन केल्यानंतर आपसुकच ते ट्रान्सफॉर्मर काय होतात, आयसोलेट होतात. ओके. हा आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर याच्याविषयीचा पण स्टडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ओके. त्यानंतर पिरियडिक मेंटेनन्स.
ओके, काही ठराविक कालावधीनंतर ट्रान्सफॉर्मरची देखभाल कशी घ्यायची, तो जो काय पिरियडिक मेंटेनन्स डिटेलमध्ये पाहिला तो ह्या संबंधीचा होता. ओके, ट्रान्सफॉर्मरमध्ये असणारे हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, ट्रान्सफॉर्मरचे कॉम्पोनंट्स आहेत, त्यांच्याविषयी पिरियडिक मेंटेनन्स आपल्याला करायचं आहे. ओके, पिरियडिक म्हणजे एक ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी देखभाल. ओके, मग काय होईल, पिरियडिक ट्रान्सफॉर्मर केल्यानंतर आपणाला ट्रान्सफॉर्मरच्या ज्या काही कॉम्पोनंटमधून ऊर्जेचा जो काय लॉस होत होता तो थांबवता येईल. ओके, तो थांबवता येईल. तो थांबल्यानंतरच काय होईल, ऑटोमॅटिकच एनर्जीचं बचत होईल, एनर्जी कॉन्झर्वेशन होईल. ओके, तर ते कोणते कॉम्पोनंट आहेत, ब्रीदर सिलिका जेल, इन्सुलेशन ऑइल, फॅन मोटर्स अँड ऑइल पंप मोटर्स, कूलर्स इन वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर, केबल टर्मिनल बॉक्स, कंट्रोल पॅनल, बुशिंग्स, डिझॉल्व्ड गॅस अनालिसिस, वाइंडिंग रेजिस्टन्स. ओके, ह्यांचा जे काही हे कॉम्पोनंट्स आहेत, ह्या कॉम्पोनंट्ससाठी पहा, ह्या कॉम्पोनंटसाठी पिरियॉडिसिटी किती पाहिजे, कालावधी कधी आहे, देखभाल करण्याचा कालावधी काय आहे. ओके, मेथड कोणकोणते आहेत, म्हणजे पद्धती काय आहेत, देखभाली करण्याच्या पद्धती काय आहेत, आणि त्याच्यावरती ॲक्शन काय घ्यायचं. ओके, हे आपण डिटेलमध्ये ह्या कॉम्पोनंटच्या बाबतीत, ट्रान्सफॉर्मरच्या ह्या कॉम्पोनंटच्या बाबतीत डिटेलमध्ये स्टडी केलेला आहोत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, मागील व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ नंबर 4मध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ नंबर 4 डिटेलमध्ये पाहायला हवा. ओके, ठीक आहे. पुन्हा तेच कॉम्पोनंट आहेत, सी, फॅन मोटर्स अँड ऑइल पंप मोटर्स, कूलर इन वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. ओके, त्यानंतर केबल्स, टर्मिनल बॉक्स, कंट्रोल पॅनल. ठीक आहे, बुशिंग्स, त्यानंतर डिझॉल्व्ड गॅस अनालिसिस. ओके, त्यानंतर वाइंडिंग रेजिस्टन्स. इथंपर्यंत आपण मागील व्हिडिओ नंबर 4मध्ये डिटेलमध्ये स्टडी केलं होतं. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 5 पार्ट 1, ह्या व्हिडिओला मी 2 पार्ट करतोय, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये सॉफ्ट स्टार्टर्स आणि पॉवर फॅक्टर कंट्रोलर इथंपर्यंतच आपण लर्न करायचं आहे, शिकायचं आहे. ओके, ह्याचा दुसरा पार्ट असणार आहे ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्स. तो नेक्स्ट व्हिडिओला होईल, व्हिडिओ नंबर 5 पार्ट 2 त्याच्यामध्ये होईल. आत्ताचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नंबर 5 पार्ट 1, त्याच्यामध्ये आपण 2च पाहणार आहोत, सॉफ्ट स्टार्टर, पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सिलेबस टॉपिक नंबर 2.4. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 2.4. सिलेबस टॉपिक नंबर 2.3 काय होता, एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स रिलेटेड विथ ट्रान्सफॉर्मर. ओके, आता कोणता आहे सिलेबस टॉपिक नंबर 2.4, एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट, ऊर्जा संवर्धन करणारे उपकरणे, इक्विपमेंट, साधने. ओके, द क्वेश्चन इज आस्क्ड इन MSBT एक्झाम फॉर समर 12, विंटर 15, विंटर 18. द क्वेश्चन इज स्टेट व्हेरियस मेथड्स टेक्निक्स फॉर एनर्जी कॉन्झर्वेशन इन 3-phase इंडक्शन मोटर इन इंडस्ट्रीज, एक्सप्लेन एनी वन डिटेल. ओके, ह्या क्वेश्चनचा जो काय आन्सर असेल तो आपल्याला त्याच्या प्रिव्हियसमध्ये म्हणजे व्हिडिओ नंबर 3मध्ये आपल्याला ह्याचा आन्सर पाहायला मिळेल. एनलिस्ट व्हेरियस एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट विच कॅन बी इम्प्लिमेंटेड इन लाइटिंग सिस्टम अँड इलेक्ट्रिक मोटर. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, एनलिस्ट व्हेरियस एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट्स. ओके, व्हॉट इज एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट्स अँड लिस्ट आउट एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट रिलेटेड टू लाइटिंग सिस्टम अँड इंडक्शन मोटर. ओके, चला तर मग सुरुवात करूया डिटेल स्टडी. एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट, ऊर्जा संवर्धन करण्याची साधने रिलेटेड टू इलेक्ट्रिक मोटर, मोटरच्या संबंधीचे ऊर्जा संवर्धन करणारी इक्विपमेंट, साधने. ओके, पहिला आहे सॉफ्ट स्टार्टर. ओके, सॉफ्ट स्टार्टर हा इलेक्ट्रिक मोटरशी संबंधितच असणार आहे, ना की ट्रान्सफॉर्मर. कन्फ्युजन करू नका, आपल्या युनिट नंबर 2चा टायटलच असा आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन. मशीन म्हटलं की 2 प्रकारच्या मशीन येतात, हे मी व्हिडिओ नंबर 1मध्ये सांगितलेलं आहे. ओके, मशीन्स म्हणजे काय, स्टेशनरी मशीन्स, जिथं मशीन सद्यस्थितीला असतात, स्टेशनरी असतात, स्टेबल असतात, ते मशीन्स म्हणजेच ट्रान्सफॉर्मर. ओके, आपल्या इलेक्ट्रिकलमधले ते मशीन आहे, ट्रान्सफॉर्मर मशीन आहे. ओके, अजून एक मशीन आहे रोटेटिंग मशीन. रोटेटिंग मशीन म्हणजेच काय, मोटर, त्याच्यामध्ये रोटर फिरतो. ओके, मोटर आणि ट्रान्सफॉर्मर हेच आपल्याकडं काय आहेत, इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत. ओके, याच्या व्यतिरिक्त एनर्जी सिस्टम, लाइटिंग सिस्टम ही एक आपल्याकडं यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. आपल्या सब्जेक्टची थीमच आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट. एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट, ऊर्जा संवर्धन करणे आणि ऑडिट करणे. ओके, त्याच्यातला युनिट नंबर 2 सुरू आहे आपला, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन. ओके, त्याच्यातला सिलेबस टॉपिक नंबर 2.4, एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट. ठीक आहे,
चला तर मग सुरुवात करूया. एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट्स रिलेटेड टू इलेक्ट्रिक मोटर. फर्स्ट आहे सॉफ्ट स्टार्टर पॉवर फॅक्टर कंट्रोलर, सेकंड आहे पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ह्या व्हिडिओ नंबर 5 पार्ट 1 मध्ये आपण एकच ह्याच दोन गोष्टी पाहणार आहोत. सॉफ्ट स्टार्टर पॉवर फॅक्टर कंट्रोलर. फिगर सी 2.7 एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट्स रिलेटेड टू इलेक्ट्रिक मोटर. ओके, सॉफ्ट स्टार्टर सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1 सॉफ्ट स्टार्टर हा IMP आहे विद्यार्थ्यांनो, म्हणूनच मी या व्हिडिओचे दोन पार्ट करतोय. MSBT विंटर 13, विंटर 14, समर 15, समर 16, विंटर 17, विंटर 18 मध्ये हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न IMP आहे. व्हाय सॉफ्ट स्टार्टर यूज्ड फॉर मोटर. सॉफ्ट स्टार्टर मोटरसाठी काय यूज करायचं. स्टेट द वर्किंग अँड ॲप्लिकेशन ऑफ फॉलोइंग एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट म्हणजेच सॉफ्ट स्टार्टर. एक्सप्लेन हाऊ सॉफ्ट स्ट्रक्चर helps to conserve energy. Okay, why soft starter used for motor. State its two advantages. Compare soft starter with conventional starter. Any 4 point. Describe the working of soft starter and state its advantages over conventional starter. Okay, definition. Soft starter म्हणजे काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घ्या. Definition. Soft starter is any device which controls the acceleration. Controls म्हणजे नियंत्रण करणे, acceleration म्हणजे गती of an electric motor. इलेक्ट्रिक मोटरची गती कंट्रोल करू शकणारा एक कोणताही डिव्हाइस ऑफ एन इलेक्ट्रिक मोटर ज्याच्याने बाय मीन्स ऑफ कंट्रोलिंग द अप्लाइड व्होल्टेज म्हणजे ज्याच्याने सुरुवातीला अप्लाय केलेलं व्होल्टेज नियंत्रणात होतं, अशा डिव्हाइसला, अशा घटकाला आपण काय म्हणणार आहे, सॉफ्ट स्टार्टर. ओके, इन टेक्निकल टर्म्स as of starter is any device that reduces the torque applied to the electric motor. Okay, reduces the torque सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे reduces the torque तो कमी करतो अप्लाय टू द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरला जो आपण टॉर्क अप्लाय केलेला असतो तो काय होतो, नियंत्रणात होतो अशा एका डिव्हाइसमुळे. त्यालाच आपण नाव म्हणतो स्टार्टर. It generally consists of solid state devices like thyristor to control the application of supply voltage to the motor. असे काही सॉलिड स्टेट डिव्हाइस त्याच्यामध्ये यूज केलेले असतात थायरिस्टर सारखे. ओके, तो काय काम करतो टू कंट्रोल द ॲप्लिकेशन ऑफ सप्लाय व्होल्टेज. ओके, टू कंट्रोल द ॲप्लिकेशन ऑफ सप्लाय व्होल्टेज टू द मोटरला दिलेला सप्लाय व्होल्टेज तो नियंत्रणात करतो, म्हणजे एक प्रकारचं स्टार्टिंगचं काम करतो. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.1 वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे कार्यसिद्धांत. स्टार्टरचा कार्यसिद्धांत काय पहा. द स्टार्टर वर्क्स ऑन द फॅक्ट दॅट द टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्टार्टिंग करंट विच इन टर्न्स इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. ओके, सुरुवातीला काय असतो, टॉर्क हा अप्लाय केलेल्या करंटच्या वर्गा इतका असतो. टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्टार्टिंग करंट. सुरुवातीच्या स्टार्टिंग करंटच्या वर्गावरती टॉर्क हा अवलंबून असतो. विच इन टर्न इज प्रोपोर्शनल. तोच काय आहे, तो व्होल्टेजच्या प्रोपोर्शनलमध्ये असतो, प्रमाणात असतो. जितका व्होल्टेज तेवढ्या करंटच्या वर्गा इतका टॉर्क असतो. ओके, जितका व्होल्टेजपासून करंट निर्माण होईल, करंटच्या वर्गा इतका टॉर्क ह्याच्यावरती अवलंबून असतो. ओके, स्टार्टर. द स्टार्टर वर्क्स ऑन फॅक्ट दॅट, ह्या फॅक्टवरती तो काम करतो. टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्टार्टिंग करंट विच इन टर्न्स इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. थस म्हणून द टॉर्क अँड द करंट कॅन बी ॲडजस्टेड. म्हणून टॉर्क आणि करंट कॅन बी ॲडजस्ट करू शकतो बाय रिड्युसिंग द व्होल्टेज रिड्यूस करून ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ऑफ द मोटर. ओके, मोटरच्या सुरुवातीचं व्होल्टेज आपण नियंत्रणात करून टॉर्क आणि करंट ॲडजस्ट करू शकतो. बेसिक प्रिन्सिपल ऑफ सॉफ्ट स्टार्टर इज बाय कंट्रोलिंग द कंडक्शन अँगल. बेसिक प्रिन्सिपल ऑफ सॉफ्ट स्टार्टर इज बाय कंट्रोलिंग द कंडक्शन अँगल ऑफ द SCRs. द ॲप्लिकेशन ऑफ सप्लाय व्होल्टेज कॅन बी कंट्रोल्ड. ओके, बेसिक त्याचा सिद्धांत जो आहे सॉफ्ट स्टार्टरचा इज बाय कंट्रोलिंग, तो आहे कंट्रोलिंग ज्याच्याने द कंडक्शन अँगल ऑफ द SCRs. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर्स.
ओके, सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर्स SCRs हे डिव्हाइस आहे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. त्याचा कंडक्शन अँगल कंट्रोल करायचा आपल्याला कोणतेही डिव्हाइस यूज करून, मॉस्फेट्स असतील, थायरिस्टर्स असतील, ते यूज करून. जो आपण सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर ह्या डिव्हाइसचा जर आपण कंडक्शन अँगल कंट्रोल करू शकलो तर मोटरला अप्लाय केला जाणारा सुरुवातीचा जो काय व्होल्टेज आहे तो कंट्रोल होईल. म्हणजेच एकंदरीतच काय, सॉफ्ट स्टार्टर हा या बेसिक प्रिन्सिपलवरती काम करतो. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, तर सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.2 मेन कॉम्पोनंट्स ऑफ बेसिक सॉफ्ट स्टार्टर. मेन कॉम्पोनंट्स ऑफ ए बेसिक सॉफ्ट स्टार्टर. परत सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.2 काय तयार झाला, मेन कॉम्पोनंट्स ऑफ ए बेसिक सॉफ्ट स्टार्टर. मेन कॉम्पोनंट्स ऑफ ए बेसिक सॉफ्ट स्टार्टर, पॉवर स्विचेस अँड कंट्रोल लॉजिक. पॉवर स्विचेस अँड कंट्रोल लॉजिक. मग सॉफ्ट स्टार्टरमध्ये परत दोन कॉम्पोनंट असणार आहेत, पॉवर स्विचेस अँड कंट्रोल लॉजिक. फिगर सी 2.8 मेन कॉम्पोनंट्स ऑफ ए बेसिक सॉफ्ट स्टार्टर. ठीक आहे, तर चला तर मग सुरुवात करूयात. ए, पॉवर स्विचेस हा काय आहे, कॉम्पोनंट आहे. ओके, डेफिनेशन पहा पॉवर स्विचची. पॉवर स्विचेस आर सॉलिड स्टेट स्विचेस लाईक SCR. ओके, पॉवर स्विचेस आर सॉलिड स्टेट स्विचेस लाईक SCR, सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर. SCRचा लॉंग फॉर्म आहे सॅन्ड ट्रायक अँड ट्रायक. ओके, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. SCRचा यस इकडे यायला पाहिजे, आरला चिकटून तो अँडकडे आला आहे. ओके, अँड ट्रायक. ट्रायक पण काय आहे, हा सॉलिड स्टेट एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे विच नीड टू बी फेज कंट्रोल्ड सच दॅट दे आर अप्लाइड फॉर ईच पार्ट ऑफ द सायकल. ओके, सो such that they are applied for each part of the cycle. The average voltage is controlled by varying the conduction angle of the switches. Okay, ॲव्हरेज व्होल्टेज जे काय कंट्रोल केलं जाणार आहे ते कशाने, बाय व्हॅरिंग द कंडक्शन अँगल ऑफ द स्विचेस. या स्विचेसचा कंडक्शन अँगल व्हॅरी करून आपण जो काय ॲव्हरेज व्होल्टेज आहे तो कंट्रोल करता येतो, कंट्रोल करू शकतो आणि कंट्रोल करायलाच पाहिजे. इन्क्रीजिंग द कंडक्शन अँगल विल इन्क्रीज द ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज. जसं आपण कंडक्शन अँगल वाढवू तसं काय होणार आहे, ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज वाढत जाईल. फॉर अ 3-phase मोटर 2 SCRs आर कनेक्टेड बॅक टू बॅक फॉर ईच फेज. ओके, 3-phase मोटरसाठी काय असणार आहे, 2 SCRs बॅक टू बॅक एकामागे एक कनेक्ट केलेले असतात फॉर ईच फेज, प्रत्येक फेजसाठी. द स्विचिंग डिव्हायसेस नीड टू बी रेटेड ॲटलिस्ट 3 times मोर दॅन द लाईन व्होल्टेज. ओके, जितका लाईन व्होल्टेज असेल त्याच्यापेक्षा 3 टाईम रेटेडचा आपल्याकडे काय असायला पाहिजे, सॉलिड स्टेट डिव्हाइस असायला पाहिजे. ओके, ते स्विचेस असायला पाहिजेत. स्विचिंग डिव्हायसेस नीड टू बी रेटेड ॲटलिस्ट 3 times मोर दॅन द लाईन व्होल्टेज. बी आहे कंट्रोल लॉजिक. हे आपण पाहिलं पॉवर स्विचेस. बी आहे कंट्रोल लॉजिक. कंट्रोल लॉजिक युझिंग PID कंट्रोलर्स, PID कंट्रोलर्स ऑर microcontrollers or any other logic to control the application of gate voltage to the SCR. SCRला 3 टर्मिनल असतात, एमिटर, बेस, ॲनोड, कॅथोड अँड गेट. ओके, ॲनोड, कॅथोड अँड गेट हे 3 टर्मिनल असतात SCRला. तर SCRचा जो काय गेट सप्लाय आहे तो कंट्रोल करणं कारणीभूत आहे. ओके, तर तो कशाद्वारे कंट्रोल केला जातो, कंट्रोल लॉजिक युझिंग PID कंट्रोलर ऑर मायक्रो कंट्रोलर or any other logic control the application of gate voltage to the SCR, that is to control the, that is म्हणजेच काय, to control the firing angle of SCR. ओके, to control the firing angle, सुरुवातीचा अँगल कंट्रोल करायचा आहे, फायरिंग अँगल, in order to make the SCR conduct at the required part of the supply व्होल्टेज सायकल. ओके, म्हणजेच काय, तो SCR तो पॉवर स्विचेस असणार आहे तो काय करेल, रिक्वायर्ड व्होल्टेज कंट्रोल करेल. सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.3 व्होल्टेज कंट्रोल. ओके, व्होल्टेज कंट्रोल. व्होल्टेज कंट्रोल इज अचीव्ड बाय मीन्स ऑफ. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.1 मधला तिसरा. ओके, 1.3 व्होल्टेज कंट्रोल. व्होल्टेज कंट्रोल इज अचीव्ड बाय मीन्स ऑफ सॉलिड स्टेट AC switches alternating current switches in series with one or more phases. In series with one or more phases, these switches comprise the following. Okay,
हा पहा दोन SCRs एकमेकाच्या विरुद्ध जोडलेले आहेत आणि कॉमन गेट टर्मिनल बाहेर आणलेला आहे. अशा डिव्हाइसला आपण काय म्हणतो, वन ट्रायॅक, म्हणजेच हा ट्रायॅक आहे पर फेज इन अ थ्री फेज सिस्टम. म्हणजे कोणते डिव्हाइस कशा पद्धतीनं कनेक्ट करायचे आहेत थ्री फेज सिस्टममध्ये ते सांगितलेलं आहे. व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी वन ट्रायॅक, एकच ट्रायॅक यूज करायचा पर फेज, प्रत्येक फेजला इन अ थ्री फेज सिस्टम. थ्री फेज सिस्टम जर असेल तर एक ट्रायॅक प्रत्येक फेजला कनेक्ट करायचा आहे. ओके. त्यानंतर वन SCR अँड वन डायोड कनेक्टेड रिव्हर्स पॅरलल पर फेज इन अ थ्री फेज सिस्टम. एक डायोड आणि एक SCR, हा डायोड आहे. ओके, वरचा जो आहे तो डायोड आहे आणि खालचा जो आहे तो SCR आहे. वन SCR अँड वन डायोड कनेक्टेड रिव्हर्स पॅरलल. ओके, विरुद्ध समांतर, रिव्हर्स पॅरलल विरुद्ध समांतर पर फेज इन अ थ्री फेज सिस्टम. प्रत्येक फेजला अशा पद्धतीनं एक विरुद्ध डायोड आणि एक त्याच्या रिव्हर्स SCR कनेक्ट करायचं आहे, पॅरललमध्ये कनेक्ट करायचं आहे पर फेजमध्ये. ओके. त्यानंतर टू SCRs कनेक्टेड रिव्हर्स पॅरलल, टू SCRs कनेक्टेड रिव्हर्स पॅरलल कनेक्टेड पर फेज इन अ थ्री फेज सिस्टम. दोन SCR यूज करायचे आहेत, ॲनोड कॅथोड अँड गेट टर्मिनल, ॲनोड कॅथोड अँड गेट टर्मिनल. ते एकमेकाच्या विरुद्ध पण समांतरमध्ये कनेक्ट करायचे आहेत प्रत्येक फेजमध्ये. ओके. व्होल्टेज कंट्रोल कॅन बी अचिव्ड बाय कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स इन टू वेज. परत व्होल्टेज कंट्रोल आपण कंट्रोल करू शकतो, अचीव करू शकतो बाय कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स इन टू वेज. ओके, दोन पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल करून व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. मग ते दिलेलं आहेत, व्होल्टेज कंट्रोल, ओपन लूप कंट्रोल अँड क्लोज्ड लूप कंट्रोल. ह्या दोन पद्धतीनं आपण काय करू शकतो, व्होल्टेज कंट्रोल अचीव करू शकतो. फिगर C 2.9 व्होल्टेज कंट्रोल. ओके. नेक्स्ट, open loop control voltage is controlled on at time sequence. Closed loop voltage is controlled based on current and speed feedback. ओके, ओपन लूप कंट्रोल व्होल्टेज जे आहे तो आपण इज कंट्रोल्ड ऑन ॲट टाईम सिक्वेन्स, टाईम सिक्वेन्सने कंट्रोल करू शकतो ओपन लूप कंट्रोल व्होल्टेज. आणि क्लोज्ड लूप व्होल्टेज कंट्रोल जो आहे इज कंट्रोल्ड बेस्ड ऑन करंट अँड स्पीड फीडबॅक. ओके, चला तर मग डिटेलमध्ये पाहूया. ओपन लूप कंट्रोल, ओपन लूप व्होल्टेज कंट्रोल. ठीक आहे. Open loops of starters are soft starter having a start voltage profile. A start voltage profile. It isn't dependent of the current drawn or the speed of the motor. A start voltage is applied with time. ओके, सुरुवातीचं व्होल्टेज हे टाईमनुसार अप्लाय केलं जाणार आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ करंट ड्रॉन ऑर द स्पीड ऑफ द मोटर. फॉर ईच फेज, प्रत्येक फेजसाठी टू SCRs आर कनेक्टेड बॅक टू बॅक. पहा, व्होल्टेज कंट्रोल करायला जात असताना, ओपन लूप व्होल्टेज कंट्रोल करायला जात असताना इथं त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे पॉवर स्विचेसचं कनेक्शन पण कसं करायचं आहे हे सांगितलेलं आहे. फॉर ईच फेज, प्रत्येक फेजसाठी टू SCRs आर कनेक्टेड बॅक टू बॅक, एकामागे एक, अँड द SCRs आर कंडक्टेड इनिशियली ॲट अ डिले ऑफ 180 डिग्रीज ड्युरिंग द रिस्पेक्टिव्ह हाफ वेव्ज सायकल. ओके, प्रत्येक ACच्या हाफ वेव्ह सायकलसाठी 180 डिग्री इतकाच सुरुवातीला काय करायचं आहे, SCRs कंडक्ट करायचं आहे. फॉर विच इच SCR कंडक्ट्स. ओके, ज्याच्याने काय होईल, प्रत्येक SCR कंडक्ट होईल. दिस डिले इज रिड्यूस्ड ग्रॅज्युअली. दिस डिले इज रिड्यूस्ड ग्रॅज्युअली. हा जो काय डिले आहे SCR कंडक्ट करण्याचा तो ग्रॅज्युअली आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो विथ टाईम अंटिल द अप्लाइड व्होल्टेज रॅम्प्स, अंटिल द अप्लाइड व्होल्टेज रॅम्प्स. ओके, इथंपर्यंत आपण काय करू शकतो, SCRचा ग्रॅज्युअली जो काय अप्लाय केलेला डिले अँगल आहे किंवा डिले व्होल्टेज आहे तो रिड्यूस करू शकतो. कुठंपर्यंत, अंटिल द अप्लाइड व्होल्टेज रॅम्प्स, अंटिल द अप्लाइड व्होल्टेज, रॅम्प्स म्हणजे चढणे. ओके, वरती जाणे, रॅम्प्स अप टू द फुल सप्लाय व्होल्टेज. ओके, अप्लाय व्होल्टेज जो काय केलेला आहे तो फुल व्होल्टेजला जाई इथंपर्यंत आपण काय करू शकतो, तो जो काय पॉवर स्विचेसचा डिले व्होल्टेज आहे तो ग्रॅज्युअली रिड्यूस करायचा आहे. दिस इज नोन ॲज टाईम व्होल्टेज रॅम्प सिस्टम. यालाच आपण काय म्हणतो, टाईम व्होल्टेज रॅम्प सिस्टम. दिस मेथड इज नॉट रिलेव्हंट. दिस मेथड इज नॉट रिलेव्हंट ॲज इट डझंट ॲक्च्युअली कंट्रोल द मोटर ॲक्सेलरेशन. ओके, ही सिस्टम ही रिलेव्हंट नाही आहे, ह्याच्याने ॲक्च्युली आपण मोटरचं ॲक्सेलरेशन कंट्रोल करू शकत नाही. ओके, फुल व्होल्टेज इथं दाखवलेलं आहे, फुल व्होल्टेज आणि स्टार्ट व्होल्टेज. हा जो काय रॅम्प टाईम म्हणजेच काय, तुमचा पॉवर स्विचचा जो काय अप्लाय केलेला 180 डिग्रीचा सप्लाय व्होल्टेज आहे तो ग्रॅज्युअली रिड्यूस करायचा.
ओके, ग्रॅज्युअली रिड्यूस करायचं की ज्याच्याने स्टार्ट व्होल्टेज आहे हे पूर्णपणे रॅम्प करून फुल व्होल्टेजला जाईल पत. म्हणजेच काय, आपण व्होल्टेज कंट्रोल केलं, परंतु ही सिस्टम रिलेव्हंट नाही आहे आणि ॲक्च्युली मोटरचं ॲक्सेलरेशन कंट्रोल करता येऊ शकत नाही याच्याने. ओके, व्होल्टेज रॅम्प टाईप दिलेला आहे फिगर नंबर 2.4.1 व्होल्टेज रॅम्प टाईप. ठीक आहे, टाईम वर्सेस व्होल्टेजचा हा ग्राफ आहे. नेक्स्ट क्लोज्ड लूप कंट्रोल. मग क्लोज्ड लूप कंट्रोल. ओके, क्लोज्ड लूप कंट्रोल हे कशावरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवरती. एनी ऑफ द मोटर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक लाईक द करंट ड्रॉन or the speed is monitored and the starting voltage modified accordingly together required response. ओके, बघा, एनी ऑफ द मोटर, कोणतीही मोटर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक त्याचे आउटपुट गुणधर्म आहेत लाईक द करंट ड्रॉन करतो और द स्पीड आणि करंट हे काय आहेत, करंट ड्रॉन आणि स्पीड हे त्याचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आहेत, आउटपुट गुणधर्म आहेत कोणत्याही मोटरचे. इज मॉनिटर्ड, तो मॉनिटर केला जातो. अँड द स्टार्टिंग व्होल्टेज इज, आणि स्टार्टिंग व्होल्टेज इज मॉडिफाईड. ओके, स्टार्टिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्टार्टिंग व्होल्टेज इज मॉडिफाईड म्हणजे बदल केला जातो अकॉर्डिंगली. अकॉर्डिंगली म्हणजे त्यानुसार. टुगेदर एकत्र, रिक्वायर्ड रिस्पॉन्स, एकत्रित रिस्पॉन्स जर पाहिजे असेल तर अप्लाइड व्होल्टेज जो केलेला आहे तो मॉडिफाईड करतो अकॉर्डिंगली. ओके, द करंट इन ईच फेज इज मॉनिटर्ड, प्रत्येक फेजमधला करंट मॉनिटर केला जातो. अँड इफ इट इज एक्सीड, आणि जर का तो वाढत असेल, इफ इट इज एक्सीड अ सर्टन सेट पॉईंट, एक ठरवलेल्या पॉईंटच्या वरती तो जर एक्सीड होत असेल, वाढत असेल, द टाईम व्होल्टेज रॅम्प इज हाल्टेड. द टाईम व्होल्टेज रॅम्प इज हाल्टेड, अशा वेळी टाईम व्होल्टेज रॅम्प इज हाल्ट केला जातो, थांबवला जातो तिथे. ओके, कॉन्स्टंट करंट स्टार्ट्स आर आयडिया. कॉन्स्टंट करंट स्टार्टर्स आर आयडिया इफ ऑर हाय इनर्शिया लोड्स. ओके, कॉन्स्टंट करंट प्रोव्हाइड करायचं आहे, कॉन्स्टंट करंट स्टार्टर ही एक चांगली कल्पना आहे. इफ, जर, ऑर म्हणजे किंवा, हाय इनर्शिया लोड, जास्त इनर्शियाचा लोड असेल तर, ऑर लोड्स वेअर द स्टार्टिंग टॉर्क्स रिक्वायरमेंट डू नॉट चेंज. ओके, किंवा असे जे काय लोड असतात, उदाहरणार्थ कन्व्हेअर बेल्ट, जिथे स्टार्टिंग टॉर्क हा रिक्वायरमेंट असतो, डू नॉट चेंज म्हणजे जिथं स्टार्टिंग टॉर्क चेंज होणार नसतो. द करंट रॅम्प सॉफ्ट स्टार्टर ऑपरेट्स इन द सेम मॅनर. ओके, करंट रॅम्प सॉफ्ट स्टार्टर हे सेम मॅनरनं ऑपरेट होत असतात. ॲज द कॉन्स्टंट करंट सॉफ्ट स्टार्टर एक्सपेक्ट दॅट द करंट इज रॅम्प्ड फ्रॉम an initial start current to a current limit setting over a period of time. Okay, पुन्हा एकदा पाहूया. The current ramp soft starter operates in the same manner as the constant current soft starter expect that the current is ramped from an initial start current to a current limit setting over a period of time. The initial start current limit and the ramp time are all user adjustable settings and are suitable for the different application. The initial start current limit and the ramp time are all user adjustable settings and are suitable for the different applications. Okay, the current ramp soft starter can be used for a number of advantages over constant current in some application. Okay, the current ramp soft starters can be used, हे वापरले जाऊ शकतात for a number of advantages over constant current in some applications. Okay, current ramp soft starter can be used for conveyors, pumping applications, जनरेटर सेट ॲप्लिकेशन्स, याच्यामध्ये करंट रॅम्प सॉफ्ट स्टार्टर यूज केला जातो. कन्व्हेयर्समध्ये, पंपिंग ॲप्लिकेशन्समध्ये आणि जनरेटर सेट ॲप्लिकेशन्समध्ये. ओके, ओव्हर कॉन्स्टंट करंट. ओके, ओव्हर कॉन्स्टंट करंट. ठीक आहे. Soft stop. Syllabus topic number 2.4.1.4 soft stop. Soft starters can have soft stop include for no extra cost. ओके, सॉफ्ट स्टार्टरमध्येच काय असणार आहे, सॉफ्ट स्टॉप असणार असेल, इन्क्लुडेड फॉर नो एक्स्ट्रा कॉस्ट, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉस्ट न लावता सॉफ्ट स्टार्टरसोबत आपण सॉफ्ट स्टॉप हा प्रोव्हाइड करू शकतो. सॉफ्ट स्टॉप इज द अपोजिट ऑफ सॉफ्ट स्टार्ट. ओके, सॉफ्ट स्टार्ट जसा आहे तसाच त्याच्या अपोजिट स्टॉप आहे. ओके, द व्होल्टेज इज ग्रॅज्युअली रिड्युस्ड. पहा, द व्होल्टेज इज ग्रॅज्युअली रिड्युस्ड. ग्रॅज्युअली म्हणजे हळूवारपणे, ग्रॅज्युअली म्हणजे ओके हळूवारपणे. इज रिड्युस्ड
रिड्युसिंग द टॉर्क कॅपॅसिटी ऑफ द मोटर. मोटरची टॉर्क कॅपॅसिटी रिड्यूस करून आपण काय करू शकतो, जे व्होल्टेज आहे ते ग्रॅज्युअली रिड्यूस करू शकतो. द रिडक्शन ऑफ व्होल्टेज टॉर्क कॉजेस द मोटर टू बिगिन टू डिसेलरेट when the shaft torque of the motor is less than the torque that is required by the load. ओके, लोडला जितका टॉर्क रिक्वायर्ड होता त्याच्यापेक्षा जर कमी टॉर्क जर असेल, ओके, बघ पहा इथे दिलेलं आहे शाफ्ट टॉर्क ऑफ द मोटर इज लेस, त्यावेळी आपण काय करू शकतो, मोटरचा जो शाफ्ट आहे तो डिसेलरेट करू शकतो. बिगिन्स टू डिसेलरेट, बिगिन्स म्हणजे सुरुवात होणे, डिसेलरेट म्हणजे कमी प्रमाणात, डिसेलरेट्स म्हणजे ॲक्सेलरेटच्या विरुद्ध, ॲक्सेलरेशन म्हणजे वाढणे, डिसेलरेट्स म्हणजे कमी होणे, बिगिन्स. ओके, अशा वेळी काय होणार आहे, तुमचा जो काय शाफ्ट आहे तो काय होईल, बिगिन्स टू डिसेलरेट होण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी आपण काय करू शकतो, द रिडक्शन ऑफ अवेलेबल टॉर्क कॉजेस द मोटर टू बिगिन डिसेलरेट्स when the shaft torque of the motor is less than the torque that is required by the load. As the torque is reduced, ओके, टॉर्क रिड्यूस झाल्यानंतर शेवटची लाईन पहा, शेवटून 2 नंबरची, ॲज द टॉर्क इज रिड्यूस्ड द स्पीड ऑफ द लोड विल रिड्यूस टू द पॉईंट वेअर द लोड टॉर्क इक्वल्स द शाफ्ट टॉर्क. जनरली द सॉफ्ट स्टॉप युजेस अँड ओपन लूप व्होल्टेज रॅम्प. ओके, सॉफ्ट स्टॉपमध्ये काय केलेलं असतं, ओपन लूप व्होल्टेज रॅम्प आपण यूज केलेला असतो, जो सुरुवातीला पाहिला. ओके, नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ सॉफ्ट स्टार्टर. MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.5 ॲडव्हान्टेज ऑफ सॉफ्ट स्टार्टर इन MSBT एक्झाम समर 12, समर 13, विंटर 13, विंटर 14, विंटर 15, समर 16, समर 18. म्हणजे हा प्रश्न एकंदरीतच IMPI आहे. ओके, स्टेट द ॲडव्हान्टेज ऑफ सॉफ्ट स्टार्टर कम्पेरिंग टू DOL. DOL म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर हा एक स्टार्टर आहे, त्याच्या तुलनेत सॉफ्ट स्टार्टरचे ॲडव्हान्टेजेस सांगा. कम्पेअर सॉफ्ट स्टार्टर विथ कन्व्हेन्शनल स्टार्टर. स्टेट 4 ॲडव्हान्टेज ऑफ सॉफ्ट स्टार्टर. स्टेट ॲडव्हान्टेज ऑफ सॉफ्ट स्टार्टर ओव्हर कन्व्हेन्शनल स्टार्टर्स. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक. व्हाय सॉफ्ट स्टार्टर यूज्ड फॉर मोटर. स्टेट इट्स 2 ॲडव्हान्टेजेस. ओके, सॉफ्ट स्टार्टर का यूज केला जातो मोटरमध्ये आणि त्याचे 2 फायदे लिहा. ओके, स्मूथ स्टार्टिंग. स्मूथ म्हणजे हळुवारपणे, अलगदपणे, स्मूथ स्टार्टिंग बाय टॉर्क कंट्रोल फॉर ग्रॅज्युअल ॲक्सेलरेशन ऑफ द ड्राईव्ह सिस्टम दस प्रिव्हेंटिंग जर्क्स. ओके, प्रिव्हेंटिंग जर्क्स म्हणजे धक्के, प्रिव्हेंटिंग म्हणजे थांबवणे, धक्के थांबवतो. अँड एक्सटेंडिंग द लाईफ ऑफ मेकॅनिकल कॉम्पोनंट्स. अशा पद्धतीने मेकॅनिकल कॉम्पोनंटची लाईफ तो काय करतो, वाढवतो. स्मूथ स्टार्टिंग बाय टॉर्क कंट्रोल. ओके, reducing in starting current to achieve breakaway and to hold back the current during acceleration to prevent mechanical, electrical, thermal weakening of the electrical equipment such as motor, cable, transformer and switchgear. ओके, रिड्युसिंग द स्टार्टिंग करंट रिड्यूस केल्यानंतर काय होणार आहे बघा, टू अचीव ब्रेकअवे अचीव करू शकतो. अँड टू होल्ड बॅक द करंट ड्युरिंग ॲक्सेलरेशन. ओके, अँड होल्ड बॅक करू शकतो करंट ड्युरिंग ॲक्सेलरेशन टू प्रिव्हेंट मेकॅनिकल, ओके, इलेक्ट्रिकल, थर्मल विकनिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करायचं आहे, अचीव करायचं आहे ब्रेकअवे. कशाने, रिडक्शन इन स्टार्टिंग टॉर्क रिड्यूस करून. ओके, ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट सच ॲज मोटर, केबल्स, ट्रान्सफॉर्मर्स अँड स्विचगेअर. एनहान्समेंट ऑफ मोटर स्टार्टिंग ड्युटी by reducing the temperature rise in stator winding and supply transformer. Okay, the microprocessor version of the soft starter has a software controlled response at full speed which economizes energy whatever may be the load. The power factor improvement is a self monitoring in a built feature. The power factor improvement is a self monitoring in built features when the motor is running at less than full load. The comparative reactive components of the current drawn by the motor is unnecessarily high due to magnetizing and associated losses. Hence, the voltage dependent losses are minimized with the load proportional active current components, and as a result, the power factor also improve simultaneously. Okay, the power factor improvement दिलेला आहे is a self monitoring in built feature. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट हे सेल्फ मॉनिटरिंग बिल्ड फीचरमध्ये दिलेलं आहे. वेन
द मोटर इज रनिंग ॲट लेस दॅन फुल लोड, ज्यावेळी मोटर ही रनिंग असते लेस दॅन फुल लोडपेक्षा, द कंपॅरेटिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पोनंट of current drawn by the motor is unnecessarily high due to magnetizing and associated losses. Hence, the voltage dependent losses are minimized. अशा पद्धतीने व्होल्टेजवरती जे अवलंबून असणारे लॉसेस आहेत ते कमी केले जाऊ शकतात विथ द लोड प्रोपोर्शनल ॲक्टिव्ह करंट कॉम्पोनंट अँड अ रिझल्ट द पॉवर फॅक्टर ऑल्सो इम्प्रूव्ज सायमल्टेनियसली. म्हणून काय होऊ शकतो, रिझल्ट याचा काय होऊ शकतो, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो सायमल्टेनियसली. ओके, ॲप्लिकेशन्स ऑफ सॉफ्ट स्टार्टर. ठीक आहे, सॉफ्ट स्टार्टर कुठे कुठे यूज केलं जातो बघा, सिलेबस टॉपिक नंबर 2.4.1.6 ॲप्लिकेशन ऑफ सॉफ्ट स्टार्टर. स्टील इंडस्ट्रीज, रोलिंग मिल्स अँड प्रोसेसिंग लाईन्स. ओके, स्टील इंडस्ट्रीज जिथे आहे, जिथं रोलिंग मिल्स असतात अँड प्रोसेसिंग लाईन्स असतात. सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये सॉफ्ट स्टार्टर यूज केला जातो. शुगर प्लांट्समध्ये, पेपर अँड पल्प, रबर अँड प्लास्टिक, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, मशीन टूल ॲप्लिकेशन्स, पॉवर सेक्टर, वॉटर सप्लाय स्कीम अँड व्हेरियस प्रोसेस कंट्रोल ॲप्लिकेशन्स. ओके, अशा पद्धतीनं सॉफ्ट स्टार्टरचा ॲप्लिकेशन या कारणांसाठी केला जातो. ओके, या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे 2.4.2 सिलेबस टॉपिक नंबर 2.4.2 ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल, APFC आपण त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ओके, हाऊ इफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रिक मोटर इज इम्प्रूव्ड बाय युझिंग इक्विपमेंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. हाऊ इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, हाऊ म्हणजे कसे, ऑफ इलेक्ट्रिक मोटरची कार्यक्षमता आपण इम्प्रूव्ह करू शकतो, वाढवू शकतो, बाय युझिंग इक्विपमेंट, ज्याच्याने हे उपकरण यूज करून, हे साधन यूज करून. कोणतं साधन आहे, पॉवर फॅक्टर कंट्रोलर, PF कंट्रोलर. ओके, हा प्रश्न MSBTच्या विंटर 14मध्ये, विंटर 14 ह्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. पहा, इन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम पॉवर फॅक्टर कंट्रोल हॅज अ लॉंग बीन ॲक्सेप्टेड ॲज अन इम्पॉर्टंट स्टेप टू एनर्जी कन्झर्वेशन. ओके, पॉवर फॅक्टर कंट्रोल करणे हे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये लॉंग बीन ॲक्सेप्टेड हे स्वीकारलेलं आहे. कशासाठी, तर एनर्जी कन्झर्वेशनसाठी. कॅपॅसिटर्स आर स्विच्ड इन अँड आउट ऑफ द सिस्टम अकॉर्डिंग टू द नीड ऑफ VAR कॉम्पेन्सेशन. VAR म्हणजे व्होल्टेज ॲम्पियर रिॲक्टिव्ह व्होल्टेज ॲम्पियर रिॲक्टिव्ह हे कॉम्पेन्सेशन करणे, कमी करण्यासाठी आपण कॅपॅसिटर्स जे असतात आर स्विच्ड इन अँड आउट, म्हणजे कॅपॅसिटर्स स्विच इन करायचं आहे किंवा स्विच आउट करायचं आहे अकॉर्डिंग टू नीड ऑफ VAR कॉम्पेन्सेशन. ओके, इफ प्रॉपरली अप्लाइड अँड कंट्रोल्ड पॉसिबली ऑटोमॅटिक, म्हणजेच काय, ऑटोमॅटिक. कॅपॅसिटन्स इम्प्रूव्ज परफॉर्मन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स as provides reactive current locally and offers the advantages of lower losses, improved line voltage, reduces utility penalty, hence lessened billing charges. Okay, and lessened billing charges, reduced utility penalty, hence lessened billing charges. म्हणजेच काय, जो युटिलिटीचा पेनल्टी चार्ज आहे तो काय होतो, रिड्यूस होतो, आणि अशा पद्धतीनं बिलिंग चार्जेस पण रिड्यूस होतो. Improve line voltage and power losses. These are the advantages of automatic power factor controller. Automatic power factor control may be achieved using relay, microprocessor, microcontroller. Automatic power factor control केला जातो, म्हणजे कंट्रोल होतो, may be achieved using हे वापरून, रिले, मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रोकंट्रोलर वापरून. मोस्ट पॉप्युलर मेथड्स ऑफ कंट्रोल इन ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलिंग आर व्होल्टेज कंट्रोल अँड KVAR कंट्रोल. परत व्होल्टेज कंट्रोल आणि KVAR कंट्रोल करून आपण काय करू शकतो, ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल करू शकतो. ओके, KVAR सेन्सिटिव्ह कंट्रोल्स, KVAR किलो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह सेन्सिटिव्ह कंट्रोल्स आर रिकमेंडेड where voltage level is closely regulated and not possible to use as a control variable. Okay, KVAR sensitive controls are recommended where voltage level is closely regulated and not possible to as variable. Okay, अशा ठिकाणी काय करू शकतो आपण, KVAR सेन्सिटिव्ह कंट्रोल यूज करतात. ठीक आहे, व्होल्टेज कंट्रोल पहा. Switched capacitors are implemented at the points where voltage reduces as result of circuit load increases. ओके, म्हणजे जिथं व्होल्टेज रिड्यूस होतो आणि सर्किट लोड इन्क्रीज होतो तिथे काय असणार आहे, स्विच्ड कॅपॅसिटर आर इम्प्लिमेंटेड. ओके, ॲट सच पॉईंट्स
ओनली व्होल्टेज इज द पॅरामीटर विच कॅन बी यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ इंटेलिजन्स. म्हणजेच काय, अशा ठिकाणी व्होल्टेज हा एकमेव स्त्रोत आहे, सोर्स आहे, पॅरामीटर आहे की ज्याच्याने आपण काय करू शकतो, काय ऑब्झर्व करू शकतो, सोर्स इंटेलिजन्स ऑब्झर्व करू शकतो. जनरली दे आर अप्लाइड वेन व्होल्टेज ड्रॉप ऑफ 4% to 5%. ओके, जनरली दे आर अप्लाइड वेन म्हणजे ज्यावेळी व्होल्टेज ड्रॉप हा 4% किंवा 5% ने ड्रॉप होतो, अशावेळी व्होल्टेज कंट्रोल हे अप्लाय केलं जातं. इज कॉज्ड विथ इन्क्रीजिंग लोड. ओके, हे कशामुळे होतं तर लोड वाढल्यामुळे. अनदर टाईप ऑफ व्होल्टेज कंट्रोल विच इज इंडिपेंडंट ऑफ लोड सायकल इज ॲट सबस्टेशन. अनदर टाईप ऑफ व्होल्टेज कंट्रोल विच इज इंडिपेंडंट ऑफ load cycle is at substation. As the places like substation, voltage is a factor of prime importance as it needs to be maintained at a particular level. As the places like substation, voltage is a factor of prime importance as it needs to be maintained at a particular level. So voltage is the most commonly observed parameter over here. ओके, म्हणून व्होल्टेज हा एक मोस्ट कॉमनली ऑब्झर्वड पॅरामीटर आहे, इथे ऑब्झर्व केला जातो. ड्युरिंग कंडिशन्स लाईक लाईट लोड और लो सप्लाय व्होल्टेज दिस कॅपॅसिटर्स मे गिव लिडिंग पॉवर फॅक्टर. ओके, जिथं लो सप्लाय व्होल्टेज असतो आणि लाईट लोड असतो, अशावेळी कॅपॅसिटर्स मे गिव लिडिंग पॉवर फॅक्टर. कॅपॅसिटर्स काय करतात, लिडिंग पॉवर फॅक्टर प्रोव्हाइड करतात. Syllabus topic number 2.4.2.1 kVAR controller. kVAR controllers are used where voltage is not available as a control variable. जिथं व्होल्टेज कंट्रोल करून काहीतरी करता येऊ शकत नाही, म्हणजेच व्होल्टेज हा व्हेरिएबल पॅरामीटर असू शकत नाही, अशा वेळी KVAR कंट्रोलर यूज केला जातो. ओके, KVAR कंट्रोल करायचं म्हणजेच काय, किलो व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह कंट्रोल करायचं. द कॅपॅसिटर्स इज स्विच्ड ॲज अ रिस्पॉन्स टू चेंज इन पॉवर फॅक्टर ड्यू टू चेंज इन सिस्टम लोडिंग. ओके, जिथं सिस्टम लोडिंग चेंज होईल अशा ठिकाणी आपण कॅपॅसिटर स्विच्ड करू शकतो. ओके, चेंज इन पॉवर फॅक्टर ड्यू टू चेंज इन सिस्टम लोडिंग. KVAR कंट्रोल कॅन ऑल्सो अवॉइड पेनल्टी ड्यू टू लो पॉवर फॅक्टर. लो पॉवर फॅक्टर झाला तर एक पेनल्टी बसत असते. ओके, अशा वेळी KVAR कंट्रोल करू शकतो. आर ऑल्सो अवॉइड पेनल्टी ड्यू टू लो पॉवर फॅक्टर ॲज इट ॲड्स कॅपॅसिटर इन ॲज सून ॲज अ PF स्टार्ट्स टू डिक्रीज. ओके, अशा वेळी काय होणार आहे, पॉवर फॅक्टर जसजसा कमी होईल त्याच वेळी कॅपॅसिटर्स हे ॲड करतो. ओके, बिलो द डिझायर्ड व्हॅल्यू. KVAR कंट्रोलर्स नीड्स 2 इनपुट्स वजा करंट अँड व्होल्टेज. KVAR कंट्रोलरला 2 इनपुटची गरज असते, वजा करंट अँड व्होल्टेज फ्रॉम द इनकमिंग फीडर. इनकमिंग फीडरपासून येणाऱ्या करंट आणि व्होल्टेजचा जो काही इनपुट आहे तो KVAR कंट्रोलला दिला जातो. दिस इज फेड टू PF. पुन्हा हे पॉवर फॅक्टर करेक्शनला फेड केला जातो. PF करेक्शन मेकॅनिझम विच मे बी मायक्रो प्रोसेसर ऑर रिले. मग तो काय असणार आहे, मायक्रो प्रोसेसर किंवा रिले असेल. ओके, डायग्राम आपण समजावून घेऊया KVAR कंट्रोल स्कीमची. सप्लाय ट्रान्सफॉर्मर, इकडे पहा सप्लाय ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, सप्लाय ट्रान्सफॉर्मरकडून व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरला जो लाईन येते, लाईन ट्रान्सफॉर्मर, हे सॉरी करंट ट्रान्सफॉर्मर, हा आहे तो तुमचा करंट ट्रान्सफॉर्मर आहे, जो सर्कलमध्ये दाखवलेला आहे. करंट ट्रान्सफॉर्मरमधून एक ट्रान्सफॉर्मर निघाला आहे, तो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, तो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा तुमचा सप्लाय ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, ठीक आहे. पहा, करंट ट्रान्सफॉर्मरकडून हा करंट एक आणि हा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरकडून आलेला व्होल्टेज एक. पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ओके, पॉवर फॅक्टर PF कंट्रोलरला काय आहेत, 2 गोष्टी इनपुट झालेल्या आहेत. एक म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मरकडून आलेला करंट आणि दुसरा म्हणजे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरकडून आलेला व्होल्टेज. हा तुमचा बस बार आहे. ओके, त्यानुसार काय होणार आहे, KVAR कंट्रोल होईल, म्हणजेच काय, व्होल्टेज आणि करंट पॉवर फॅक्टर कंट्रोल करेल. ओके, पॉवर फॅक्टर कंट्रोल केला जातो. ओके, आणि हे कॅपॅसिटरचं स्विचिंग इन किंवा स्विचिंग आउट हे कशावरती आहे, तर पॉवर फॅक्टर कंट्रोलरद्वारे. ओके, आणि हा तुमचा जो काय तो बस बारला कनेक्ट केलेला आहे तो कन्झ्युमर आहे. ओके, कन्झ्युमरकडून पॉवर फॅक्टर ज्यावेळी कमी होईल त्यावेळी पॉवर फॅक्टर कंट्रोलर काय करेल, कॅपॅसिटर स्विच्ड इन करेल. कॅपॅसिटर्स हा लिडिंग पॉवर फॅक्टर प्रोव्हाइड करण्यासाठी स्विच इन करेल. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने 2.4.2.1 KVAR कंट्रोलर आपण पाहिला. ओके, इथं पहा, ॲज कॅन बी सीन इन अबाव
Figure number 2.4.2 reactive power compensation scheme is located at entrance of the facility which offset the inductive loading lagging power factor. Okay. KVR controller in general includes switched capacitor unit, intelligent control unit, CT and CT and PT to sense the current and voltage. CT and PT to sense the current and voltage. Mostly capacitors bank consist of 3 to 9 capacitors connected in three-phase grounded star. Mostly capacitor bank consist of 3 to 9 capacitors connected in three-phase grounded star, ungrounded star or delta. Switched capacitor banks are preferred over fixed banks as it switches capacitors units on and off to meet the changing load conditions. Okay, following figure number 2.4.3 shows an example KVR demand over a period of 24 hours. फिक्स्ड कॅपॅसिटर स्विच्ड कॅपॅसिटन्स. ही जी काय लाईन आहे, पातळ लाईन आहे ती फिक्स्ड कॅपॅसिटरची आहे आणि ठळक जी लाईन आहे ती स्विच्ड कॅपॅसिटरची आहे. ओके, म्हणजेच काय, ज्यावेळी फिक्स्ड कॅपॅसिटर असतो त्यावेळी पहा किलोवॅट हावर्समध्ये किलोवॅट हावर्स वर्सेस टाईम हा ग्राफ तुम्हाला दिलेला आहे, किंवा टाईम वर्सेस किलोवॅट हावर्स हे तुम्हाला दिलेलं आहे KVRs. ओके, ठीक आहे. तर पहा, these curves can be simply determined by recording KVAR meter or calculated by kilowatt and PF measurement. The fixed banks satisfy the base KVAR demand and switched capacitor meet the inductive KVAR peak during heavy load slot. ओके, टाइम जो आहे तो हावर्समध्ये दिलेला आहे आणि इकडे KVAR दिलेले आहेत. ओके, फिक्स्ड कॅपॅसिटर्स आणि स्विच्ड कॅपॅसिटर्सचा वापर केव्हा केव्हा होतो हे सांगणारा हा ग्राफ आहे. ओके, दिस कर्व्स कॅन बी सिम्पली डिटरमाइंड बाय रेकॉर्डिंग KVAR मीटर और calculated by kilowatt and PF measurement. The fixed bank satisfy the base KVAR demand and switched capacitors meet the inductive KVAR peak during heavy load slot. Okay. नेक्स्ट पहा, कंट्रोल दिलेला आहे. ए मध्ये कंट्रोल दिलेला आहे, बी मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ रिक्वायर्ड KVAR सांगितलेलं आहे आणि इंटेलिजन्स पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ओके, पाहूयात चला. कंट्रोलर सेन्स व्होल्टेज अँड करंट अँड युजेस इट आयदर डायरेक्टली और in terms of derived parameters like PF to compare against a threshold. Controller senses voltage and current and uses it either directly or in terms of derived parameters like PF to compare against a threshold. Okay, generally power factor transducers is employed inside with which PF is measured and converts it into DC voltages. This voltage is compared with reference voltage which is calibrated in terms of PF and can be set by knob. Okay, when PF falls below the preset desired value, the capacitors are sequentially switched. The capacitors are controlled by relay. Okay, this relay is a brain of controlled circuits as it controls the PF by sending signals to on or off capacitors. Okay. B पहा, calculation of required KVAR. In order to calculate the capacitor KVAR necessary to correct to a new higher power factor, inductive KVAR of the corrected PF new power factor new is subtracted from existing PF old. ओके, ठीक आहे. पहा, कॅल्क्युलेशन ऑफ रिक्वायर्ड KVARचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं होतं आहे. In order to calculate the capacitive KVAR necessary to correct to a new higher power factor, inductive KVAR of the corrected power factor new is subtracted from existing power factor old. ओके, ठीक आहे. म्हणजेच न्यू पॉवर फॅक्टर हा सबट्रॅक्ट केला जातो आत्ताच्या ओल्ड पॉवर फॅक्टरमधून. ओके, अशा पद्धतीने आपण रिक्वायर्ड KVAR कॅल्क्युलेट करू शकतो. द डिफरन्स इज द कॅपॅसिटिव्ह KVAR टू बी ॲडेड टू द सिस्टम. KVAR इक्वल्स टू किलोवॅट इंटू टॅन ऑफ कॉस इनवर्स पॉवर फॅक्टर ओल्ड मायनस टॅन ऑफ कॉस इनवर्स पॉवर फॅक्टर न्यू. कॉस इनवर्स पॉवर फॅक्टर घ्यायचा आहे, म्हणजे नवीन जो काय पॉवर फॅक्टर येईल त्याचा कॉस इनवर्स घ्यायचा आहे, पुन्हा त्याचा टॅन घ्यायचा आहे. ओके,
तो वजा करायचा आहे कशामधून, ओल्ड पॉवर फॅक्टरचा जो काही कॉस इन्व्हर्स आपण घेतो, आलेल्या आन्सरचा टॅन करतो, त्याला किलोवॅटने मल्टिप्लाय केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येईल त्याच्यातून टॅन ऑफ कॉस इन्व्हर्स पॉवर फॅक्टर न्यू करायचा आहे. वेअर किलोवॅट द सिस्टम किलोवॅट लोड kVAr amount of capacitive kilowatt to be added, all capacitor units of same rating and should be on or off in a linear sequences only. A deadband range A deadband range of phase angle is defined over which relay doesn't respond in order to avoid hunting due to overcorrection. When load current is very low, all capacitors are switched off one by one in a sequence. When load current is very low, all capacitors are switched off one by one in a sequence. Intelligent power factor controller IPFC. ओके, ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर APFC हा आहे तो इंटेलिजंट पॉवर फॅक्टर IPFC. ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ APFC in first hour, intelligent power factor control IPFC ascertains the rating of capacitors to be added at each step and stores this value in the memory. IPFC performs the most appropriate switching of the capacitors on the basis of this measurement. In effect, it avoids the problem of hunting which occurs during capacitor switching otherwise. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण आजच्या टॉपिकमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट, 2 महत्त्वाचे इक्विपमेंट आपण पाहिले. ओके, इथे पहा सॉफ्ट स्टार्टरबद्दलचा संपूर्ण ॲप्लिकेशन ऑफ सॉफ्ट स्टार्टरपर्यंतचा डिटेलमध्ये आपण स्टडी इथे केलेला आहे. आणि पॉवर फॅक्टर कंट्रोलमध्ये IPFC जो आता आपण रिसेंटली पाहिला तिथंपर्यंतचा डिटेलमध्ये स्टडी आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट आहेत ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्स VFDs. ओके, हे जे काय 2 शिल्लक राहिलेले, हे जे जो काय राहिलेले एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओला म्हणजेच व्हिडिओ नंबर 5 पार्ट 2मध्ये आपण पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 5 पार्ट 1मध्ये आपण 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत, सॉफ्ट स्टार्टर आणि ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच पॉवर फॅक्टर कंट्रोलर ह्या 2 गोष्टी आपण डिटेल्समध्ये पाहिल्यात. ओके, नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर, तो आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओ कीप वॉचिंग SRG टेक्निकल. थँक्स फॉर वॉचिंग.